जय जय रघुवीर समर्थ। नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृताय सिद्धाय नमो नमः। होम 2024 चातुर्मास समाप्तीनंतर तुम्हा सर्व स्वानंद परिवारातील साधकांना स्वानंदाचा रामराम, कोटी कोटी दंडवत. श्री गुरु आणि संत चरणी साक्षात दंडवत प्रणाम. सर्व सिद्धांचा, सर्व महापुरुषांचा, सद्गुरूंचा, साधू संतांचा आणि सतशिष्यांचा आवडता ग्रंथ म्हणजे अष्टावक्र गीता. मागे बी सांगितलं, पुन्हा बी सांगतो. अष्टावक्र गीता. अष्टावक्र म्हणजे आपण प्रकृतीतून उत्पन्न झालेलो आहोत. 5 पंचमहाभूत, मनबुद्धी आणि अंतःकरण. 8 प्रकारच्या प्रकृतीतल्या विकृती. त्यातून जो पुरुष बाहेर पडला आणि ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, त्याचं कार्य सिद्धीला गेलं. हे कार्य ज्याने सिद्धीला नेलं आणि आपल्या आत्मस्वरूपात भ्रमंती करत होते, अशा सिद्धांना कोणी ना कोणी जिज्ञासू भेटतो, भक्त भेटतो, ज्ञानी भेटतो, अपेक्षित ज्ञानी, आणि आपले भूक भागवून घेतो. म्हणून मग अशी ध्यानाला बसायच्या म्हणजे हे तुम्ही ऐकण्याच्या पूर्वी आपली भूमिका काय असली पाहिजे चित्ताची, कि अनजाने देश में हम आए हैं और अनजाने लोगों के साथ रहते हैं. याच्या आधी तुमचा कुटुंबाचा तुमचा काही संबंध नव्हता, त्याच्या पुढे तुमचा राहणार नाही. जे आपण शेतात बसलोय, इथे हजारो लोक होऊन गेले, इथून पुढे होणार आहेत. झालेल्या लोकांशी माझा काही संबंध नाही, येणाऱ्या लोकांशी माझा काही संबंध नाही. अशा निष्पाप आणि निरीच्छ निरपेक्ष अवस्थेमध्ये हे मुनी एकांतवासी जंगलामध्ये ध्यान धारणा करायचे आणि स्वतःला शिकवण द्यायची. आज लोक मनाला शिकवण द्यायला लागलेत, ही चूक आहे. ठीक आहे ना. म्हणजे वडील शहाणा असेल तर न बोलता मुलांच्यावर धाक राहतो. वडील व्यसनी असेल तर मुलं उच्छृंखल होते, म्हणजे स्वेच्छाधारी होते. तसं जे ब्रह्म ज्याच्यात प्रकटलेलं आहे तोच असंग आणि विरक्त असेल, निरपेक्ष असेल, तर ज्याला भूक आहे त्याच्यापर्यंत तो पोचतो. म्हणून राम ज्ञानमुद्रेत जाण्यापूर्वी, ज्ञानस्थितीत जाण्यापूर्वी चित्ताची एक भूमिका तयार करावी लागते. कुठलाही ग्रंथ आरंभ करताना पहा, प्रत्येक महापुरुषांनी मंगलाचरण लिहिलं. मंगलाचरण ग्रंथ, श्लोक लिहिले मंगलाचरणाचे. म्हणजे अमंगल कुठंतरी आपलं चित्त, मन, अंतःकरण होतं, त्याला तर मंगल करायचं, पवित्र करायचं. मंगलानाम मंगलम, त्याला पवित्र करायचं. पवित्र नाम अपि पवित्रम. आणि मग तिथून त्याच्यात पेरणी करायची. खरं आहे ना. मग हे पेरणीपूर्वी पूर्वतयारी लागते. तो संसार असो किंवा परमात्मा. राम याविषयी जे चातुर्मासात माझ्याकडून जे लिहून घेतले गुरुदेवाने, सगळे विषय पूर्ण त्यात आलेले आहेत. गरजेपुरतं, त्याचा पसाराही नको. तुम्ही म्हटलं ना, गरजेपुरतं आहे, मला पसारा नको.
तर एका महापुरुषाची वाणी ऐकली होती, त्यात ते म्हटले होते, अगर तुम सही भगवान के रास्ते चल रहे हो तो धन वैभव कुटुंब संपत्ति की बात छोड़ो, तुम्हारे सांस भी तुमको भारी लगेंगे. काय प्राण सुद्धा तुमचं तुम्हाला ओझं वाटेल प्राण, तेव्हा समजायचं तुमची भूक भयान आहे. भूक आग लगा देगी आग. तुमचे प्राण सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला भारी वाटतील, मग कोण प्राणपती परमेश्वर आहे तो तुमचं चालवेल पुढं. राम. ओम. पुनश्च एकदा तुम्हा सर्व स्वानंद परिवाराला नमस्कार, राम राम. आणि आरंभ करतोय. पहिला श्लोक अध्याय 16वा आणि आत्मरसाचा ग्रंथ आहे हा अष्टवक्र गीता. आज सोमवार. प्रत्येकाच्या गुरूंची इच्छा असते माझ्या शिष्यानं शिवस्वरूपाला प्राप्त व्हावं आणि माझं जीवन सार्थक करावं. तुमचं नाही, त्यांचं. जसं तुमचा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, अमुक तमुक आहे, त्याला जेवढं समाधान नाही त्याच्या 1000 पट तुम्हाला समाधान होतं. बस आहे. ह्या आहेपणामध्येच परमार्थ मोडतो. जे आहे ते होणार आहे. आधी होता, आता आहे, पुढं बी राहणार. हे आहे मध्ये इतकी ताकद आहे. मग या आहेला तुम्ही कसं वापरायचं? मी गुरूंचा शिष्य आहे, बस. आधी होता, पुढेही राहणार आहे, पण आता आहे. त्या गुरुना कमालीचा तुमच्याबद्दल गर्व, अभिमान, स्वाभिमान काय वाटेल ते वाटतं. आहे त्या ग्रंथात आलेलं, लिहिलेलं. म्हणजे काय होतं, इकडे संबंध विच्छेद करण्यापेक्षा इकडे संबंध जोडला, काम संपलं. संबंध विच्छेद करणं सर्वसामान्यांचं काम आहे का? मी देह नाही. तुम्ही आत्ता तोंडावर मला म्हणाल, पण झोपल्यानंतर मी ज्यावेळेस तुम्हाला हाक मारेन, घराळ उठा, हो हे काय आलोच काका 2च मिनिटात. आपण मी तुम्हाला नाही सांगितलं, मी घराला सांगितलं. मीच की मग घराळ. अहो नाही, मी तुम्हाला नाही सांगितलं. नाही, घराळ मीच की. किती सिद्धीला गेलं हे. म्हणून गुरुनी तुमची नावं बदली केली. ब्रह्मचैतन्य, आशाराम, नाही का? किती सिद्धीला गेलं हे. ओम. तर आज सोमवार. प्रत्येक गुरुना असं वाटतं माझ्या शिष्यानं त्या ब्रह्मस्वरूपाची यात्रा करावी, ज्या ब्रह्मस्वरूपामध्ये सिद्धांनी आपलं स्थान सिद्ध केलेलं आहे आणि अखंड आहे. ठीक आहे ना? म्हणून जेवढा वेळ आता आपण सुरुवात करायच्या आधी डोळे बंद झाले, तुमच्या पापण्या एक व्हायच्यात आणि कुंभक पूरक आणि रेचकात जायच्या आत ते तिन्ही मागे टाकून तुम्ही केवलीच्या द्वारे तुमच्या सहस्रसाराकडे निवांत जाऊन बसता. म्हणजे इकडं. राम. जय जय. आरंभ करतो पुनश्च एकदा सर्वांना राम राम. आचक्ष शृण्वा तात नाना शास्त्र नेकेशः तथापि न नवस्वास्थ्यम सर्व विस्मृत. 12 वर्षाचा गुरु, 65 वर्षाचा शिष्य. आणि ही शृंखला पुन्हा पुढे एकदा आली. 1400 वर्षाचा शिष्य आणि 21 वर्षाचा गुरु माऊली. त्या काळात जे माऊलीने सांगितले त्याच्या आधीच्या काळात अष्टावकराने आपल्या शिष्याला सांगितलं. काय सांगितलं? तर जनकाने आधी काय करत होते, काय केलं, ठीक आहे. आधी त्याला विचारलं जातं, तू माझ्याकडे आलायस कशासाठी? आत्मज्ञानासाठी, आत्मसुखासाठी. ठीक आहे. याच्या आधी तू काय करत होतास? मग ते सांगावं लागतं. ठीक. दयानंद सरस्वती ते स्वतः एकदा गेले आहे की नाही, आणि मग त्यांना विचारलं, ते तू काय करता?
ते सगळं सांगितलं. ते म्हटले सगळं पाण्यात टाकून ये, पाटी कोरी कर आणि माझ्याकडे ये. मग आले. झालं काय? अष्टावक्र मुनींनी जनकांना विचारलं, यापूर्वी तुम्ही काय काय केलं? म्हटले माझी फार मोठी धर्मपरिषद आहे, धर्मधुरंधर माझ्याकडे विद्वान आचार्य पंडित विद्याधर आहेत. अच्छा ठीक आहे, पुढं 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 काय म्हटले? धर्मकर्माची कार्य मी सर्व करत असतो, दान धर्म यज्ञ हवन हे सर्व मी करत असतो. अच्छा बरं, अजून पुढं? ते विचारत गेले, हे सांगत गेले. अष्टावक्रांनी सांगायला सुरुवात केलं असं, आणि जनकाने तिला सांगत असेल हे मला जमलं नाही तेव्हा. आता राम ये 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 नारायण. राम तिची बोली फक्त समजून घ्या. याच्यानं फक्त चालली. घर नाही, गाव नाही, वाडी नाही, का नाही, मी एकटीच आहे. आश्रयाला आलं आपले बस. जनकांना विचारलं, जनकाने हे विचारत गेले, ते सांगत गेले. आणि शेवटी आले ध्यानावर की मी शिवमुखातून ऐकलं होतं, तस्मात ध्यानम समाचरित, ध्यानासारखं श्रेष्ठ काही नाही. आणि म्हणून मी आता ब्रह्ममुहूर्तापासून 8 प्रहर मी विशेष करून ध्यानातच असतो. ध्यानाचं माझं स्वरूप वेगळं आहे, पण मी ध्यानातच असतो. अष्टावक्रांना सांगितलं. तेव्हा जनकांना विचारलं, कुठल्या प्रकारचं ध्यान करतो? तू म्हटलंस अनेक प्रकारचं ध्यान आहे, तुझं ध्यान कुठल्या प्रकारचं आहे? ते प्रकार सांगितले त्याने. राम तेव्हा अष्टावक्रांनी तोंड उघडलं आणि म्हटलं, ऐक, पहिली गोष्ट तर जेव्हा तू सभेत आलो मी तेव्हा अपमानित केलंस. ती तुझी सभा होती ना, तिथं अपमानित केलंस. पुन्हा सूर्यास्ताच्या वेळेस मी तुला आवाज दिला होता, तर तू संध्येचं निमित्त केलंस. बस मी संध्या झालं की स्वामी आलोच गुरुदेव, मला तिथं अपमानित केलंस. हे सर्व केल्यानंतर जे प्राप्त करायचं असतं त्याचं नाव गुरु आहे, तो मी. या पुण्याचं फळ काय असेल तर माझी प्राप्ती आहे, किंवा मला प्राप्त झालंय त्याची प्राप्ती, हे पुण्याचं फळ आहे. आणि तिसरी गोष्ट, आता मी तुला विचारत गेलो आणि तू सांगत गेलास. एका दंडवत मध्ये मला कळलं असतं की मी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्हाला काय करायचे ते आता करा. तुझ्याकडून 3 अपराध झाले. मी कितीही काही केलं तरी माझं अज्ञान आहे. तुम्ही ज्ञानी पुरुष आहात, तुम्ही नजरेनं मला पार करू शकता. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, ते कुठे गेलेत? तुम्ही बोलत नाही, इशारा करून सांगतात. तुम्ही मला नजरेनं पार करू शकत नाही. प्रभू ध्यानाबद्दल विचारलं. पहिलाच मोठा त्यांना एक मोठा तडाखा दिला जनकाला की ध्यान करणं आजपर्यंत तू करत आलास त्या फक्त तुझ्या मनाच्या भावनेतल्या क्रिया होत्या, भावनिक क्रिया होत्या. समर्थ म्हटले, काही केल्या तुझे मन पालटेना, दास मने जना सावधान.
जिकडं इच्छा आहे, अनुकूल आहे, तिकडं मन आपोआप जातं. त्याला न्यावं लागत नाही. मग ती सात्विक, राजसिक, तामसिक कुठलीही क्रिया असेल, मन स्वयंभू तिकडं जातं आणि देह इथं बसलेला असतो. नाथांच्या भाषेत परिमळ गेलिया ओस फुल देती, इथं फूल आहे आणि सुगंध तिकडं आहे. तसं तू इथे आहेस आणि मन तिथे आहे. चल ठीक आहे, मी त्याही वेळेस सांगितलं तुझ्या मनाचा आणि माझा काही संबंध नाही, माझा आणि तुझा संबंध आहे. तुझ्या संपत्तीशी माझा काही संबंध नाही, तुझ्या श्रीमंतीशी, तुझ्या सत्तेशी, तुझ्या सौंदर्याशी माझा काही संबंध नाही. माझा संबंध तुझ्याशी आहे बस. आणि म्हणून मी तुला सांगतोय, तुझ्या मनाला नाही. तू स्वतः स्वीकार केलास तर ते मांजर जशी बाजूला बसली आपल्या, तसं मन बाजूला बसेल. 4 हात लांब आपण जसं पायातलं वाहन काढलेलं आहे, त्याप्रमाणे होईल. ऐकतोय ना? मग एवढंच लक्षात ठेव की माझा आणि तुझा संबंध आहे, म्हणून मनाच्या क्रिया आणि ध्यानाच्या क्रिया यांचा ज्ञानाशी काहीच संबंध नाही. अरे राम, तू करत राहा आणि अनुभवत राहा. का जो ध्यान करणारा आहे आणि ज्याचं ध्यान करायचं आहे ते दोन्ही सुद्धा आकारात येतात. ठीक आहे ना? ज्याला ध्यान करायचंय आणि ज्याचं ध्यान करायचंय ते दोन्ही बी आकारात येतात. आणि मी तर म्हणतोय तू निराकार आहेस. निराकार कोणाचं ध्यान करत बसलाय? कोणाला स्त्री प्रिय आहे, कोणाला वस्तू प्रिय आहे, कोणाला पदार्थ प्रिय आहे. मग ध्यान करणारा ज्याच्या ध्यानात आहे ते आकारातलंच आहे. आणि साकारात जो स्वतःला मानतो तो निराकाराचं ध्यान करू शकत नाही. मग तू ध्यान कोणाचं करत होतास? अरे बापरे, हृदय उमललं एकदम. हे किती सत्य आहे हे का लक्षात आलं नाही? जनका, ज्या भगवंतानं सांगितलं माझा हृदयात निवास आहे, एका ध्यानाच्या कॅसेट मध्ये बापू म्हणलं, हे मेरे दिल के देवता, आन तू. आणि रडलेत. कब तक सताएगा मेरे को? माझ्यापासून लांब नाहीस, माझ्यातच आहेस. पण ते गुरूंच्या नजरेनं पुन्हा तुझ्यात नाही, ते तूच आहेस. इथपर्यंत जर यात्रा तुला करवायची आहे जनका, मी पूर्वपीठिका सांगतोय, त्या श्लोकाला अजून हात घातलेला नाही आपण. म्हणून जनका लक्षात ठेव, ध्यान करण्यासाठी हृदयात कुठल्या तरी स्थापन करावं लागतं मूर्तीला. हो, मग ध्यान गेलं की मूर्ती गेली. सत्य ना? ध्यान गेलं की मूर्ती गेली. मग मला सांग जनका, मी जे आता तुला सांगेन ते पसेल का तुला? हो, नक्की हो. कोण ध्यान करत होता त्याच्याकडे पहा. ध्यान कोण करत होता त्याच्याकडे पहा.
पाहिलं आणि त्याचा दे संबंध सोडून त्याचा त्याग करून टाक. जसं तू ध्यान करत असस त्याचा त्याग करून टाक. कारण ते एक मायेतलीच प्रतिमा आहे, मायेतलीच देवता आहे, मायेतलाच विचार आहे, मायेतलंच येणं जाणं आहे. संबंध सोड त्याचा. जनकाने डोळे बंद केले होते. केला त्याग. तेवढ्यात अष्टावक्र म्हटलं, हे हुंकार कोणाचा येतोय? हा हुंकार कोणाचा येतोय? जरा तिकडे लक्ष दे. कारण तुला एकाचा त्याग करायला सांगितला तर त्याग करणारा पुन्हा शिल्लक राहतोय. समजते? तुला त्याग करायला सगळ्याचं सांगितलंय मी, त्याचा त्याग, त्याचा त्याग, त्याचा त्याग, पुन्हा त्याग करणारा शिल्लक राहतोय. हो गुरुदेव. मग मी एक तसा आहे जनका, ज्याच्याकडे त्याग नाही आणि ज्याच्याकडे भोग नाही. तो मी स्वयंभू आत्मा आहे. माझ्याकडे त्याग बी नाही, भोग बी नाही. तो मी स्वयंभू आत्मा. माझं येणं नाही, माझं जाणं नाही. तो मी आत्मा आहे. हे मी माझ्याबद्दल सांगतोय. ते तुला किती सत्यप्रिय आहे. म्हटले प्रभू थोडासा विस्तार करा, थोडासा विस्तार करा. तेव्हा जनकांना सांगितलं, मी विस्तार करण्याच्या अगोदर तू निर्विचार हो. कारण विस्तार करणारा विचार तुझ्यामध्ये पुन्हा घर करून बसेल, ते काढणं मला कठीण होईल. पण निर्विचार अवस्थेतली एक स्थिती सांगतो तुला, ती लक्षात ठेव. निर्विचार अवस्थेतली एक स्थिती सांगतो, ती लक्षात ठेव. घर पडलं, हे झाकण काढलं, ह्यात मी आकाश भरेन का? का आहे? मूळचाच तो आहे. ते मी काय भरू तुझ्यात? धारा लागल्या डोळ्याला. म्हणजे माझ्या ध्यानात जे येतंय ते तुमच्या मुखात आलं, बस. मनात नाही, ध्यानात. मी असा असेन का, असेन का, असेन का, तिथं सही झाली. समजलं? मोकळे आहे ना बाटले आता थोडी. त्यात आकाश भरता येईल का? नाही. का? त्यात बी तेच आहे. माझ्यात जे आहे तेच तुझ्यात आहे. मग आता तू ध्यान कोणाचं करणार? का? त्याला सच्चित आनंद घन म्हटलं. घन कळतंय ना? विशेष समजतोय ना? पुन्हा काय करायची गरज राहणार नाही. पण गुरुप्रेम म्हणून केल्याशिवाय राहायचं नाही. ठीक आहे? सच्चित आनंद घन झालं की नाही? घन. घन म्हणजे त्यात पुन्हा काय एक केस सुद्धा शिरत नाही. एका केसाचा लाखवा हिस्सा बी शिरत नाही. त्याला घन म्हणते. सच्चित आनंद घन, ज्याच्यात काहीच प्रवेश कशाचा होत नाही. मग मी तुझ्यात कुठल्या विचाराचा प्रवेश करू? बापू म्हटले, असे विचार ऐकून माझ्यापासून उठून गेलेले साक्षात्कारी होऊन कुठल्या गुहेत बसलेत मलाच माहित नाही. हृदय गुहेत. ऐकले ना?
कुठल्या गुहेत जाऊन बसलेत मला माहित नाही. एक वचन लागलंय त्यांना. आपल्याला इतकी वचनं का लागत नाहीत? मग सांगणाराची चूक असली पाहिजे किंवा ऐकणाराची चूक असली पाहिजे. आणि ऐकणारा सांगणारा दोन्ही बरोबर असेल तर पुन्हा अखंड उभं नव्हे आजन्म तुम्ही सत्संग करा. पण तो कसा करा माहिती आहे का? मी तेच आहे, माझ्याबद्दलच हे चाललंय, मला काय ऐकायचं? माझी महिमा तुम्ही सांगताय, ठीक आहे ना. हे ऋषी मुनी सिद्ध वेद शास्त्र माझी महिमा सांगतात म्हणून मी गदगद आहे. मग अहंकारच आहे तो, पण इतका विराट आहे, इतका विराट आहे अहंकार की त्यात सर्व येऊन कृष्ण विवराप्रमाणे एकरूप होत. ठीक आहे. त्याला गोपाळ खाला आपण म्हणतोय. ठीक आहे. हे इतकं एकाकार झालेलं असताना जनका मला आता सांगतो, मी तुला काय सांगू? तुझा तूच उत्तर दिलंस की मुठभर आकाश सुद्धा तुम्ही आपण कुठे घालू शकत नाही आणि कुठून काढू शकत नाही. आता पुढे ऐक. जय जय. हे तुम्हाला पूर्वपीठिका कळाल्याशिवाय पुढे आनंद द्यायचा नाही. आता ऐक जनका. आचक्ष शृण्वाता नाना शास्त्रज्ञकेशः. आधी सांगितलं ते आता आलं. आता ऐक. हे ऐकून तुझी स्थिती तयार झाली ना जनका? स्थिती हे ऐकून तुझी अवस्था तयार झाली ना? आता फक्त ते स्थितीमध्ये मोडायचंय. म्हणजे ह्या पृथ्वीवर अंधार करायचा असेल तर किती वेळ लागेल तुम्हाला? पृथ्वीवर जर अंधार करायचा असेल पूर्ण पृथ्वीवर तर किती वेळ लागेल? पटकन बोला. झालं की नाही? झालं ना? का सूर्य जायची वाट बघत बसणार? मग पोथीत नाही ऐकायची तुझी काय एवढी इच्छा झालेली आहे? मी सांगतोय ती तू काय ऐकत नाही. कोण म्हणतो मी हा ग्रंथ वाचला, कोण म्हणतो मी ते वाचलं, मी ते ए वाचलं, मी ते वाचतो. अरे बाबा, श्लोक आचक्षुणवातात नाना शास्त्रज्ञकेशः. अरे बाळा, प्रिय बाबू, तू अनेक प्रकारचे शास्त्र सांगत बस नाहीतर ऐकत बस. शृण्वा, सांगत बस. आचश वाचत बस. पण ते सगळं ज्ञान जे तू म्हणतोयस विसरल्याशिवाय माझ्यापाशी असलेली शांती तुझ्यापाशी येऊ शकत राम. मी बी तुम्ही बघितलं असेल आल्याला मी डोळे बंद केले आणि मी गुरूंच्या जाऊन बसलो. मी कुठल्या पुस्तकात अनुभवात कुठल्या नाही, मी त्यांच्याच जाऊन बसलो. हा ब्रह्मभून लोक मी त्यांच्याच जाऊन बसलो. बाकी तुमचं तुम्ही बघा. नाही का? तुम्ही इथं माझ्यापाशी आला, आता तुमचं तुम्ही बघा. इकडं न्यायचं तिकडं न्यायचं, काय द्यायचं काय करायचं तुमचं तुम्ही बघा. नको म्हणलं आलाच ना पळत. हा मागणं. मग आता समजा की त्यावेळेची ती परीक्षा होती त्याची. जा म्हणलं की हा ठीक आहे. म्हणजे अनुकूलता असेल किंवा प्रतिकूलता असेल, दोन्हीशी तुझा खऱ्या अर्थानं काय संबंध. पण तरी बी शास्त्रानं तुम्हाला सांगितलं वयाची 51 पर्यंत तुम्ही तुमची अनुकूलता निर्माण करून द्या तुमच्या कुटुंबाला 51 पर्यंत. आणि नसेल ती तर त्यावेळेला लात मारा. ठीक आहे बाबू. तुम्ही त्यातच जर अडकला तर हे तुम्हाला नाही मिळणार. तुम्ही इथं आलाय बरं का, हे नियोजित होतं का? आणि मी बी नाही नियोजित केलेलं. माझ्या डोक्यात एवढंच की कुठं गेल्यानंतर तिचं भागेल. मग मी जर त्या 4 पायाच्या पशूचा विचार करतोय तर माझा विचार माझा बाप का नाही करणार? का?
बस तुझ्यातल्या प्रामाणिकपणानं तू चाल. विचार मी करणार, तू निर्विचार राहा. समजते ना बाबू तुला? हा, त्या भावातले तुझे आलेले अश्रू मी पृथ्वीवर पडून नाही देणार. हे सत्य समज. का? देवापाशी गुरुपाशी दोन्हीकडे भावच लागतो बरं का, सत्पुरुषापाशी. आणि मग जे भावातीत आहेत ते तुम्हाला पुन्हा भावातीत करतात. आपण भावातीत होऊ शकत नाही. आपली काय पाड आहे? काय पाडव? आत्ता ऐकताना बरं वाटतं, पुन्हा गेलो की लगेच आपण निंदास्तुतीला रागद्वेषाला बळी पडणारे जीव हलक्या पातळीवरचे. पण कृपावंत आहे आपण, की ते फिरून फिरून माघारी आणतात नाही का? अहो तुम्ही 1 2 3 4 माझ्या बरोबर आहे, पण ती एकट्याला मला धरून आणावं लागलं, तुम्हाला नाही धरून आणावं लागलं. ठीक आहे ना? सांगायचा अर्थ, त्या गायची दोरी दिसती, पण तुम्ही सुद्धा तुम्हाला मी बांधूनच आणलंय, पण ती दोरी प्रेमाची आहे फक्त. माझ्या प्रेमाची आहे आणि तुमच्या श्रद्धेची आहे. समजलं? तुम्ही श्रद्धेच्या दोरीने बांधून आलाय, मी तुम्हाला प्रेमाच्या दोरीने बांधून आणले शेतात. समजलं? इथं अष्टावक्र म्हणतात मी हेच केलंय जनका, तुला हेच केलंय मी. आणि मी तुला ते सांगतोय, चक्ष शृणुवातात नाना शास्त्रनिकेश. किती पोत्या पुराण वाचत बसतोस? अख्खा दासबोध पूर्ण झाल्यानंतर समर्थाने एक वाक्य लिहिलं. काय? ते आत्मज्ञान आतापर्यंत तुम्ही जे वाचत आला त्याच्या पलीकडे आहे. अरे बापरे! नाव तर दास बोध. जे आतापर्यंत तुम्ही ऐकत वाचत आला ते ज्ञान याच्या पलीकडे आहे. सूक्ष्म गोष्ट म्हणजे ज्ञानाला सुद्धा ते स्थान माहीत नाही. कुठलं? स्वरूपाचं. म्हणून आपण सिद्ध लोक ज्ञानाला ब्राह्मण म्हणतात. ठीक आहे ना? काय म्हणतात? ब्राह्मण. तो तुम्हाला लग्न लावून देतो. पुढे तुम्ही एक व्हायचं, नवरा बायकोनी एक व्हायचंय, एक राहायचं नाही. एक व्हायचंय, त्याला प्रेम म्हणतात. पुन्हा गुरु शिष्यात कधी भेद करत नाही की माझ्यामुळे याला ज्ञान झाले, आणि शिष्य कधी गुरुच्या पुढे अहंकार मिरवत नाही की माझ्या पुरुषार्थाने मी प्राप्त केलं. हे एक होणं आहे. समजलं? मग काय होतं? अरे जनका, तुला या सच्चित आनंदाच्या पदवीची प्राप्ती झाल्यानंतर मी तुला काय सांगू, तू विराट आहेस. तू जिथं जाशील तिथं कस्तुरी कुठे जाईल तिथं गंध सोडणार आहे. तसं तू जिथे जाणार तिथे शांतीला प्रकट व्हावं लागणार. तुला यासाठी सांगितलं, तुला जे आता माहित आहे ते विसरल्याशिवाय तुझ्यात प्रवेश करू शकत नाही. आणि विसर पडल्याशिवाय झोप बी लागत नाही. मग ज्ञानाची काय पाड? ते ज्ञान ज्यांच्याकडे आहे, शांती त्यांच्याजवळ निवासस्थानाला येते. समजलं ना? शांती त्यांच्याजवळ निवासस्थानाला येते. खूप छान आहे का? ठीक आहे. आणि मग शांती त्यांच्यापाशी निवासस्थानाला आले की ज्ञान आणि शांती एकमेकाच्या हातात हात घालून ज्याच्याकडे पाहतात ते सत्य आहे. त्याचं नाव मग शांती ज्ञानाकडे पाहतं, ज्ञान शांतीकडे पाहतं, आणि दोघे म्हणून कृतकृत्य होते की डावा उजवा एक होतो आणि त्यातून हे सत्य प्रकटतं.
जनका तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मृणात. एक मेलेली व्यक्ती विसरते सगळं आणि एक कोमात गेलेली व्यक्ती विसरते सगळं, असा आपला ग्रह आहे. मग मेलेली व्यक्ती पुन्हा शास्त्राप्रमाणे सनातन अभ्यासाप्रमाणे पुन्हा जन्माला का प्राप्त होते? मग विसरते तर बीजरूपेण संस्थिता, त्या मनामध्ये इच्छा धारण करून वासना धारण करून जे बीज आहे ते बीज पुनर्जन्माचं कारण आहे. पण आता तुझी माझी भेट आहे ही पुनर्जन्माची पूर्णाहुती आहे, कारण तू त्याला भेटलेला आहेस ज्याचा पुन्हा जन्म नाही. ठीक. आणि तुझी इच्छा प्रभूंच्या गत असेल रामकृष्णांच्या सारखी, तर स्वइच्छेनं तू पुन्हा येऊ शकतोस सत्संगाच्या गोडीसाठी. ठीक आहे. म्हणून ज्यांना ज्ञान प्राप्त झालंय बरं का, जे ब्रह्मनिष्ठ आहेत ते बी सत्संगच करतात. बापू म्हणले काही पट्टे असे आहेत की नाही आता आपल्याला मिळालं, आता काय जायचं सत्संगाला, झालंय आपल्याला, आपलं काम झालंय. अरे राम, मग पोरं झाल्यावर बायको का सोडून देत नाही का? अशी एक स्थिती होते. कोण म्हणते? अष्टावक्र मुनी म्हणते जनकाला. पुढचा श्लोक. भोगम कर्म समाधिना कुरु विज्ञ तथापि ते चित्तम निरस्त सर्वाश्रमत्यर्थम रोचयिष्यते. आधी आपल्या शिष्याला हे बाळा, हे प्रिय, हे बाबू म्हटले. आता त्याच्यामध्ये ते मुरलं की पुन्हा म्हणतात हे ज्ञानवान, हे राम, हे राघव, हे रामजी. अष्टावक्र जनकांना म्हणतात हे ज्ञानवान, की तुला कळालं की सत्याची वाट कुठल्या मार्गाने जाते म्हणून तू ज्ञानवानास. वेळ किती झाला? त्यातला वेळ नारायण. अच्छा, 45 करतो. राधे. म्हणून जनकाला म्हणतात हे ज्ञानवान, कुठल्या वाटेनं जायला जसं तुला कळालं म्हणून मी तुला ज्ञानवान म्हणतोय. मुळात वाट निवडण्यासाठीच लोकांची वेळ निघून जाते. वाट निवडण्यात, निर्णय घेण्यात वेळ निघून जाते. आणि ज्या वेळेस याची तयारी होते तेव्हा सगळी वेळ निघून जाते. समज गया ना? म्हणून आत्ताच, अत्यारे, अब, इस घडी, नगदी, रोकड, माल. बापूंच्या भाषेत जे काय असेल ते आत्ताच, वर्तमानात, या घडीला, पुन्हा नाही. यासाठी तुला मी ज्ञानवान म्हटलं. आता मी काय सांगतोय ते बघ. तू वाटेल ते भोग रे. ऐकताय का? श्लोक संपवतोय मी. तू वाटेल ते भोगम कर्म समाधी वा कुरु विज्ञ तापिते. तू वाटेल ते भोग. अगदी मी म्हणतो समाधीत राहा किंवा कर्मरहित राहा. पण हे अकाट्य आहे. चित्त निरस्त सर्वाशमत्यर्थम. जोपर्यंत तुझं चित्त आत्मज्ञानाच्या प्रभावानं, ज्यावेळी तू सर्व आशापासातून दूर राहशील, कुठलीच आशा, कशाचीच आशा नाही, ज्ञान प्राप्तीची बी नाही, बस सत्याची बी नाही, आशापासून जेव्हा तू दूर राहशील तेव्हा तुझं चित्त स्वस्थ होईल. चित्त स्वस्थ होईल. आणि स्वस्थ चित्त मागाशी सांगितलेल्या ज्ञान आणि शांतीच्या वाटेनं सत्यामध्ये प्रवेश करतं, म्हणजे चैतन्यमय ब्रह्म होतं. स्वच्छ
चैतन्यमय ब्रह्म होतं, जे आहे ते होतं. आणि मग तुला सुखावलेला बघून आहे त्या ठिकाणी सोडून मी निघून जातो. इथंच पूर्वेला उगवला होता सकाळी सूर्यदेवता, नाही का, इथंच मावळतोय. मग उगवला म्हणून दिवसभर पृथ्वीला प्रकाशित केलं. आता आपल्या निज स्वरूपात संध्याकाळी गेला. तुला इथंच मी प्रसन्न पाहून मी सोडून जाणार. तू तुझ्या ब्रह्मस्वरूपात राहा आणि तू इतरांना सहाय्य हो, माझ्या स्मरणात राहू नको. तू इतरांना सहाय्य हो, मग तू माझ्या स्मरणात राहशील. राधे राधे. मग तू माझ्या स्मरणात राहशील. आणि ही कृतार्थता मी सर्व सिद्धांच्या अनुभवातून अनुभवून सांगतोय की हेच सत्य आहे, तात हेच सत्य आहे आणि हेच सत्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. राम राम राम. हो, पाणावतं, भरून येतं, गदगद होतं आणि गप्प होतं. बस. म्हणून बापू मला माझ्या गुरूंच्या बद्दल अजून बोलता आलं नाही. संतांच्या बद्दल बोलतो पण गुरूंच्या बद्दल मला बोलता आलं ही अपार महिमा.